डेपुटी ते आपले मित्र नाहीत का आदिनाथ भगत? हा अहो त्यांचं लय बारे फोन आलाय. ते म्हणतात तुम्ही ते आपलं सुवर्णज्योत लॉजिंग चालू केलंय ना त्यांनी. बरं. तुम्ही या, आले नाही. एक दिवस आपल्याला भेट द्यायला जावं लागेल तिथं. कुठे आहे पण ते? आपला छत्रपती संभाजीनगर रोड नाही हा. का, शेंडी चौक आहे हा. ना, तिथून पुढे 200 मीटरवरच आहे ना, डाव्या बाजूला खूप मोठं लॉजिंग चालू केलं त्यांनी, सुवर्णज्योत लॉजिंग म्हणून. अच्छा तो बायपास आहे त्याच्या पुढं का? हा, बायपासचा चौक आहे ना त्याच्या पुढं. बरं, इतके त्यांनी आपल्याला हे केलं ना, निमंत्रण पण आपल्याला वेळ मिळाला. ते आपल्याला जावं लागेल तिथं 10 मिनिटाची का सदिच्छा भेट द्यावं लागेल त्यांना. जाऊ आज दुपारपर्यंत आपलं तसं बी काही काम नाही. हा, आहे की नाही? एक जाऊन एक चक्कर मारून येऊ, बघू काय म्हणतात, कसं आहे काय. छान केलं असं ऐकलंय मी. गप 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 मी गेलो घरी कोण आहे? तिथं काय पोरं पण बघणार. जेवण बिवण नाहीये, जेवण असतं तुझं नेलं असतं. भेटून यायचं, त्यांची लई इच्छा आहे म्हणून जाऊन यायचं. बाकी हा. काय नाही. नको काय तिथं जेवण बिवण नाही तिथं, जेवण नाही तिथं. ऐकत जमदारशी. अरे ते लॉजिंग आहे, खूप छान लॉजिंग बनवलंय त्यांनी. आणि त्यांचं आमंत्रण आहे म्हणून चाललं. आम्हाला दोघांनाच आमंत्रण आहे, तुला नाहीये. लॉजिंग म्हणजे काय कळलं तुला? तिथं रूम रूम भेटतात भाड्याने राहायला मुक्कामाला. ते आहेत ना, ते बघ, शनी शिंगणापूर, छत्रपती संभाजीनगर, देवगिरी किल्ला, ह्या इकडे जाताना जे प्रवासी आहेत ना, भक्तगण प्रवासी, भाद्रा मारुतीला जाणारे, ते सगळे तिथं मुक्कामी थांबतात. तिथं रात्रभर थांबतात, आराम करतात आणि पुढच्या प्रवासाला जातात. त्यासाठी त्यांनी त्यांची सेवा करण्यासाठी एक मोठं लॉजिंग चालू केलंय. कळलं का? हा, चला चल जाऊ का येऊ मग? जाऊन. हा. काय रे घंटे, काय गडबड? अरे ते सरपंच डेपुटी गेलेत नगरला. पुढं त्यांच्या मित्राचं ते हॉटेल आहे काहीतरी सुवर्णज्योत लॉजिंग. सुवर्णज्योत लॉजिंग तू कम नाही गेला मग? त्यांनी नाही नेलं. त्यांच्या मित्राचं नवीन हॉटेल आहे, ते दोघच गेले. हायला काय खरंय राव, जायला पाहिजे तर माहिती का तिथे. हा ना, माझी लई इच्छा होती, म्हणलं काहीतरी खायला भेटन तिथं. बरं, एक काम कर, आपण जाऊ दोघं. मस्त पैकी खेळायला वेळ जागा असते नाही का आपल्याला. विषय का तिथं भाई? पण मला माहित नाही नगरचं काही. अरे मला माहिती ना, आपण माझी गाडी जाऊ ना, तू काय लोड घेतो? आहे ना माझी गाडी, मी पेट्रोल टाकतो वास का. हा जमन. चल मग, चल घरी जाऊ, लगेच गाडी घेऊन निघू आपण. सरपंच, हॉटेल सुवर्णज्योत शाखा नंबर 2. ही 2 नंबर शाखा आहे काय? ही 2 नंबरची शाखा आहे. आणि 1 नंबरची शाखा आहे ना, या छत्रपती संभाजीनगर रोडनी पुढे गेले ना, धनगरवाडी जवळ आहे ते हॉटेल सुवर्णज्योत. नाव पण सेम आहे. अच्छा अच्छा, धनगरवाडी म्हणजे जवळच आहे. जवळ अच्छा अच्छा. हा. म्हणजे औरंगाबाद रोडला दोन्ही शाखा इकडे आहेत. हो, चांगलं केलं होय. भारी एकदम. बघा ना तुम्हीच, पाहिली का बिल्डिंग? लय मोठे बिल्डिंग केले राव. मग अहो, या छत्रपती संभाजीनगर हायवेनी जाताना अशा लॉजिंग फार कमी आहेत नगर मध्ये. हो, हे शिर्डीला जाणाऱ्या भक्तगणांना आणि इकडं आपलं ते मारुतीला जाणाऱ्या भक्तगणांना लय भारी झाले. नमस्कार शेठजी, नमस्कार. सरपंच, किती दिवसाचं बोलवतो तुम्हाला, आज टाइम भेटला तुम्हाला. आता काय चालायचं, काम असते, पण काय जबरदस्त बनवलं हो. बाहेरून पाहिलं आम्ही, सुंदर सुंदर. डोळ्याचे पार न फिटले बा बघून. एवढं किती रूम किती आता? 32 रूम आहेत. अरे बापरे, म्हणजे नगरमध्ये 32 रूमचं मला वाटतं पहिलेच लॉजिंग असेल. पहिलंच लॉजिंग आहे. बँकेट हॉल पण आहे कार्यक्रमासाठी. क्या बात आहे. तुम्हाला सांगतो डेपुटी, किती लोक आहे उद्या, वेटिंगच नाही राहणार. काय 32 रूम म्हणलो काय हा, मग बँकेट हॉल बी म्हणतात परत. हा. क्या बात आहे, 24 तास. अरे वा वा वा. आपले रूम दाखव बरं सरपंचाला आणि डेपुटीला. चल या रूम बघू. चला. आता आपल्याला काय दाखवतो? वा, प्रशस्त आहे हा. क्या बात आहे डेपुटी. मस्त मस्त. मित्रा, किती रूमची किती याची क्षमता आहे? 13 जणांची सुविधा केलेली. 13 जणांची का? इथं बी डबलचा दिसतोय. हो, अरे वा. सिंगल डबल असं आहे. आणि ऍट अ टाइम 13 ते 14 लोक इथं थांबू शकतात. आणि तुम्ही बघा ना, टॉयलेट बाथरूम किती चकाचक आहे. आणि प्रशस्त पण किती आहे. फॅन, प्रत्येकाला फॅन आहे. टीव्हीची पण सोय केलेली आहे. प्रशस्त आहे. जबरदस्त आहे राव. भाडं किती मित्र? आपण याचे 5,000 रुपये चार्जेस करतो. 5,000 का? फक्त 5,000 रुपये. आणि 5,000 13-14 लोकांची सोय होती. ती बी इतकं सुंदर. एखादी टीम वगैरे आली कुठली? मग किती चकाचक आहे सोय. आता काय दाखवतो? हा, हेच आहे ना मग, बास काय विषय आहे का तिथं? काय धरून बसा इथं. लयच मोठं आहे रे. मग वरती जायचं का? या साहेब, लिफ्ट ना. लिफ्ट पण आहे का? हो. होय, धवस आला का? आला? तुला राहतच नाही माझ्याशिवाय. लगेच माग पळा. तुला वाटतं काहीतरी खायला आहे. काय हा? तुला आणलं कोणी इथं? प्रेमकडे ना बघावंच लागेल. मी म्हणलं तुम्ही पुढे गेले, आपलं यावं चक्कर मारून म्हणलं बघावं कसं आहे कसं नाही. त्याला मला शिकलेला तू. हा, एक काम कर आता. नाही बसू दे यांना इथंच. काय वरती जेवण? बसा इथं, चहा पाणी सांगतो शेठला. बसा इथं, चहा पाणी करीत. आला का? ही आहे साहेब आपली स्पेशल रूम.
अच्छा एसी रूम आहे वाटतं. नाही नॉन एसी नॉन एसी का? आणि किती रेंटीचं? 1800 रुपये घेतो. 1800 रुपये चांगली सेवा आहे राव. हा? 1800 रुपये नाही ना का? गंठन एका दिवसाचे. एका दिवसाचे 1800. ते काय गावातलं मग घर आहे का भाड्याने द्यायला 1800 रुपये? भारी आहे राव. नको ते प्रश्न यायचे. तुम्ही सूट काय म्हटले? कुठला सूट रूम आहे? शेजारी. आहे का? बरं बरं चला बघूयात आपण सूट रूम पण पाहूयात. हा, सूट आहे का? हो शेट. मस्त केलं हो. बसायला काय आहे गंठन, जिथं नाही तिथं चव घालतो आमची. इकडून गेला असता तर चहा ठेवायचं टी बॉय दिसायचं आहे का? याच्यामुळे मी म्हणत असतो येऊ नको, पण याची नका तुम्ही तिथून आता काही बोलत नका जाऊ. मी आता तुम्हाला फोनच करीत जाईल. किती याला रेंट? 5000 रुपये. 5000 रुपये का? जबरदस्त आहे रूम. चला बेड वगैरे बघून घेऊ. या ना. आणि या ठिकाणी गॅलरी. अच्छा गॅलरी पण आहे गेला. हो टेस्टी पण आहे का? हो आहे ना. अरे वा छान आहे. हवा बिवा निसर्गच आहे डायरेक्ट. अरे बापरे. गंठन पाहिलं का बेड? आणि विशेष म्हणजे दोन्ही बाजूने उतरता येतंय. हा राव इकडून बी उतरता येतंय. डेपुटी आपल्याला घ्या ना एवढी मोठी गाडी बनवून. तुझ्या लग्नात येणार लग्नात टायमाला बघू. आता नको काही नादी लागू माय. विचार आता कधी आहे लग्न? अरे अरे तुझे पाय मळके आहेत. मग असं कसं काय भारी वाटतं? हो चला. चल. ते तुमचा कोणता बँकेट हॉल बघायचा ना? हा या ना. चला चला. या इथे सगळे आपल्या रूम आहे. अच्छा आणि हा आमचा पुढे पार्टी हॉल आहे. अच्छा पार्टी हॉल पुढे आहे का? हो. अच्छा अच्छा. हा आहे आपला पार्टी हॉल. वा अप्रतिम. डेप्युटी 200-300 लोकांची पार्टी एकदम आरामशीर होईल इथं. जबरदस्त फॅन वगैरे जबरदस्त आहे. दरवाजे व्हेंटिलेशन पण छान आहे. खिडक्या बिडक्या बघा ना तुम्ही. हा युक्त असा लॉजिक केला बस. हो. बघा ना स्टेज. इथं डेकोरेशन वगैरे करता येतं. हो डेकोरेशन झालं तर काय भारी वाटेल. डेकोरेशनला चान्स आहे भरपूर. चांगली झोप लागली होती. डेपुटी सरपंच हो डेपुटी सरपंच. पंक्चर काढायचंय का? डेपुटी सरपंच. डेपुटी सरपंच. मालक हॉटेलवाले. तो जो आपण आता पार्टी हॉल पाहिला त्याचं रेंट किती आहे? आपण त्याचे 12000 रुपये घेतो. 12000 रुपये का? जास्त नाही मग. अजून एक मोठा हॉल आहे आपला जास्त लोकांसाठी. हा एक. त्याच्यापेक्षा डबल आहे ना. हो इथं कमीत कमी ना 500 लोक. हो 500 लोक. 500 लोकांची सुविधा होऊ शकते इथं. 600 लोक आरामशीर. इथं तुम्हाला सांगू का डेपुटी साखरपुडा हळद एखादं छोटं लग्न होऊ शकतं इथं. हो. रिसेप्शनचा लागणार. रिसेप्शन होईल हा. हळदीचा कार्यक्रम. आणि ventilation आहे. दरवाजे पण आहे तिथे. हा दरवाजा आहेत. सुंदर केलं. आपल्या घरचे सगळं काही कार्यक्रम आहे म्हणून तिकडे आणले. हा हाय कोणी तिथं? इकडे बी कोण नाही राव. इथं फोन आहे. पोलिसांचा काय नंबर आहे? 101.
नंबरच लाग नाही इथून. पण ते राव आता काय करायचं. डेपुटी वा मस्त डेपुटी भारी भव्य केलं. दिव्य. मस्त लॉजिंग केलं. गड्डे कुठे घंटे हा ते तुमच्या मागे आलं ना वर. अरे आम्ही दोघं सगळे नाही घंटे मग कशी दिसला होता मला पण खाली आलता ना नाही आम्हाला वाटलं तुझ्या बरोबर आला खाली. नाही हो, खाली काय चालायचे मी बसलो गावाचं. अरे 1 तासापासून आम्ही सगळे बघतोय कुठे गेला हे? चला हे काय उद्योग गंठ्या कोणच्या रूम मध्ये बसलाय काय माहिती. गंठ्या लय डोक्याला ताप आहे भो ए याचा. गंठ्या हाय का नाही इथं नाही तिथं आहे बघा बरं. गंठ्या नाही इथे बी नाही इकडं बी नाही. इकडे बघा बरं हाय का गंठ्या नाही इथं. डेपुटी सरपंच आहे का बघा बरं. गंठ काय करावं नाही राव, माझ्या इथं बी मागं नाही. डोक्याला किडाच्या ते एका room मध्ये. अरे इथून आवाज येतोय. ओ हॉटेलचे मालक. हे काय इथून आवाज येतोय. अरे इथं आहे पट्ट्या. ओ डेपुटी तुला कोणी सांगितलं तिथं झोपायचं. तुम्ही सोडून गेले आम्ही मला. सोडून गेलोय आम्हाला वाटतं तू आलाय आमच्या माग. नाही ना मला झोप लागली होती. अरे तुला म्हणत होतो मी तिथं त्याच्या बेडवर पडू नको म्हणून. भाऊ आपण इथं झोपायला आलतो का एक तर तू आमच्या संग आला नाही माग लागून आला आणि तिथं झोपायसाठी आलतो का आपण रूम बघायला आलो होतो गाठी तुला परत बोलल्यावर राग येतो. तू मागं लागून येतो आणि अशा कोटाने करतो. आता जर आम्हाला माहितच नसतं झालं त्या मालकाला नाही मस्त माहित झालं तर 2 दिवस राहिला असतं इथं कुठून. आणि मला भीती वाटली. भीती वाटली ना या अशी कुठाने करतो ना त्याच्यामुळे तुला येऊ होतं हे सगळं. चला आता